मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. सो क्रिप्टो करन्सी मराठी फ्री कोर्सच्या बेसिक कोर्सच्या आता आपण 14व्या भागामध्ये आहोत आणि क्रिप्टोशी रिलेटेड अजून एक कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली शिकून घेणार आहोत, तो म्हणजे DAO. ओ म्हणजे काय? सो ह्याचं महत्त्व काय, पहिलं म्हणजे याचा फुल फॉर्म काय ते बघूया. सो DAOचा फुल फॉर्म म्हणजे काय? डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन. ओके, डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन. सेंट्रल ऑथॉरिटी शिवाय स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सवर चालणारी संस्था. आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स काय असतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. बट सेंट्रल ऑथॉरिटी शिवाय स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सवरती चालणारी संस्था म्हणजे DAO. ओके. आता ह्याच्यामध्ये निर्णय जे असतात ते सामूहिक वोटिंग मार्फत घेतले जातात. DOAचे मुख्य घटक काय आहेत ते आपण पहिलं म्हणजे बघून घेऊया. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर गव्हर्नन्स टोकन, ट्रिजरी फंड आणि वोटिंग सिस्टीम. ओके. सो DOAच्या माध्यमातून वोटिंग सिस्टीमद्वारे सदस्य निर्णय घेतात. सो ह्या सगळ्या गोष्टी DOA वरती करता येतात. DOAचे फायदे म्हणजे काय? पारदर्शक प्रक्रिया, लोकशाही निर्णय प्रक्रिया. म्हणजे आता जी वोटिंग वगैरे होते त्या वोटिंगमध्ये कसं आपण लाईन्स वगैरे लावतो आणि आपण वोटिंग करतो, एक एक आपलं वोट करतो, त्याच्यामध्ये वेळ पण जातो. बट पुढे जाऊन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी किंवा DOA वगैरे सारख्या गोष्टी जेव्हा आपण यूज करायला सुरुवात करू, त्याचे फायदे म्हणजे तुम्हाला वोटिंगसाठी सुद्धा ह्या गोष्टी वापरता येतात. आणि ब्लॉकचेनचा एक मेन बेनिफिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवरती एखादी गोष्ट एकदा नोंद झाली, म्हणजे माझं वोट एकदा नोंद झालं ब्लॉकचेनवरती की मी ह्या पार्टीला वोट दिलेलं आहे, या कॅन्डिडेटला वोट दिलेलं आहे, की ते कोणीही बदलू शकत नाही, मी स्वतःही बदलू शकत नाही, किंवा ते एडिट होत नाही, ते रिव्हर्स होत नाही. सो ब्लॉकचेनचा बेनिफिट मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या ह्या कोर्समध्ये ब्लॉकचेनच्या डिटेल व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे की ब्लॉकचेनवरती एखादं ट्रान्झॅक्शन, एखादी गोष्ट झाली की ती परत मागे घेता येत नाही. सो हा इम्पॉर्टंट बेनिफिट असू शकतो वोटिंग सिस्टीमसाठी इंडियामध्ये किंवा कोणत्याही वर्ल्डमध्ये जिथे तिथे लोकशाही निर्णय प्रक्रिया आहे तिकडे DOA असेल किंवा ब्लॉकचेन असेल या गोष्टीचा उपयोग भविष्यामध्ये तुम्हाला होताना नक्की दिसेल. ओके. ह्याच्यामध्ये ट्रस्टलेस आणि ग्लोबल पार्टिसिपेशन आहे. इम्युटेबल आणि सिक्युअर व्यवहार ह्याच्यामध्ये नक्कीच होऊ शकतात DOAच्या माध्यमातून. आता DOAचे धोके काय? तर वोटिंग कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जास्त टोकन्स इज इक्वल टू जास्त पॉवर. गव्हर्नन्स अटॅक, बग्स इन स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काही प्रॉब्लेम आला तर, आणि लीगल अनसर्टनिटी. ओके, म्हणजे लीगल गोष्टी अजून क्रिप्टोमध्ये थोडं अनसर्टन आहे, सो हे ह्याच्यासाठी धोके असू शकतात. ओके. गव्हर्नन्स टोकन म्हणजे काय? गव्हर्नन्स टोकन म्हणजे DOAचं वोटिंग नियंत्रण करणारी टोकन्स. जी टोकन्स वोटिंग नियंत्रण करतात त्यांना गव्हर्नन्स टोकन म्हणतात. उदाहरणार्थ युनी, त्यानंतर एव, कॉम आणि MKR हे टोकन्स तुम्ही सर्च करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये किंवा गुगलमध्ये जाऊन. ओके. टोकन होल्डर्स जे असतात ते DOAचा निर्णय जे आहे ते नक्कीच घेत असतात. त्यानंतर गव्हर्नन्स टोकनचे फायदे: प्लॅटफॉर्मचं भविष्य ठरवता येतं, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं लोकांचं, पॅसिव्ह रिवॉर्ड सुद्धा भेटतात तुम्हाला, आणि डेमोक्रॅटिक पॉवर शेअरिंग, म्हणजे लोकशाही ती पॉवर जी आहे ती ह्याच्यामध्ये नक्कीच मजबूत राहते. DOAचं भविष्यातील महत्त्व काय असू शकतं? तर फ्युचर कॉर्पोरेशन्स DOA स्वरूपात असतील. त्यानंतर फ्रीलान्सर्स, डेव्हलपर्स आणि क्रिएटर्ससाठी एक वैश्विक संघटना आहे. आणि Web3 आणि गव्हर्नन्सचा बॅकबोन आहे. Web3 बद्दल आपण शिकून घेतलं मागच्या व्हिडिओमध्ये. सो Web3 आणि गव्हर्नन्सचं टोकन्स आहे, बॅकबोन नक्कीच आहे. निष्कर्ष म्हणजे काय? DOA म्हणजे लोकांच्या हातात नियंत्रण. लोकांच्या हातात नियंत्रण राहील. गव्हर्नन्स टोकन ही लोकशाहीतली महाशक्ती होऊ शकते. मी तुम्हाला जसं मगाशी बोललो की वोटिंग सिस्टीमसाठी वगैरे याचा वापर नक्कीच होऊ शकतो. आणि Web3 मध्ये DOA एक महत्त्वपूर्ण पायरी सुद्धा आहे, हे सुद्धा नक्की लक्षात घ्या. ओके. सो अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती क्रिप्टोशी रिलेटेड जे जे काही टर्म्स आहेत जे तुम्हाला समजलेले नव्हते ह्याच्या आधी, DOA असेल, मेटावर्स असेल, Web3 असेल, त्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ बनवतोय, डिटेल प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा नक्की काढून घेऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला हे आर्टिकल्स वगैरे वाचायला आवडत असेल, क्रिप्टोबद्दल अजून माहिती तुम्हाला मिळवायची असेल आपल्या ह्या चॅनलवरती, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तो व्हिडिओचा कमेंट बॉक्स नक्की ओपन करा, फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण डेली एक आर्टिकल्स तिकडे पोस्ट करत असतो, क्रिप्टोचे अपडेट्स, माहिती तिकडे नक्कीच पोस्ट होत असतात, त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. ओके. तुम्हाला क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल त्याची ही लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.